मी तुला हो म्हणू लागलो आणि वहिनीच्या कॉम्प्युटरचे सामान घेतले आणि मम्मीने मला मार्केट मधून भाजीपाला सुद्धा पिण्यासाठी पाणी नाही. आता एवढी तिखट पाणीपुरी खाल्ल्यावरती प्यायला पाणी लागणारच. त्यामुळे मी वहिनीला म्हणू लागलो की प्यायला पाणी नाही. मग काय झालं त्यात, आपण जाताना पुढे दुकानवरती घेऊत पाणी बॉटल. आम्ही दोघांनीही पाणीपुरी खाल्ली, पण आता प्यायला पाणी नव्हते. पाणीपुरी खूप तिखट होते. वहिनीचा चेहरा लालेलाल भरल्यासारखे झाले होतं. मी वहिनीला म्हणू लागलो, वहिनी खूप थंडी वाजत आहे. तेव्हा वहिनी मला म्हणू लागली की असं का बरं, 1 मिनिट म्हणतात क्षणात वहिनीने मला पाठी मागून मिठी मारली. मला समजायचे बंद झाले, ही वहिनीची पहिलीच मिठी होती. मी एवढ्या थंडीत सुद्धा गरम झालो, मला काहीच कळत नव्हते. आणि वहिनीनी मान माझ्या खांद्यावर ठेवली, म्हणू लागली, आता कसा वाटत आहे? तेव्हा मी वहिनीला म्हणू लागलो की आता खूप बरं वाटत आहे. वहिनीला सुद्धा हेच हवा होता, कारण वहिनी बोलत असताना खूप वेगळ्या सुरामध्ये मला बोलत होते. वहिनीच्या कशामध्ये अडकल्यासारखे काहीतरी झाले होते. ते मला खूपच प्रेमळ आणि मंजुला आवाजामध्ये बोलत होते. तिच्यामुळे माझ्या पाठीला लागत होते आणि तिच्या तोंडातून येणारा पोटाचा सुगंध होत होता. ते आज सुद्धा खूप वेद बंद झालेली होती. तिला कसल्याच प्रकारची भीती नव्हती आणि आम्हा दोघांना सुद्धा अडवणारे कोणीही नव्हते. पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. पावसाला जोराचा चालू होता आणि त्याच प्रमाणात आम्ही दोघेजण हे नमस्कार मित्रांनो, एकमेकांना आमच्या यूट्यूब प्रतिसाद चॅनेलला देण्यात मग्न सबस्क्राईब होत करा आणि होतो. बेल आयकॉन दबायला विसरू नका. माझा नाव सुमन आहे. मी 53 वर्षांची आहे. होय, मी जवळपास 50 पार केलेली आहे, पण वय ही फक्त एक संख्या आहे. माझ्या आयुष्यातली एक अनोखी गोष्ट तुमच्याशी सांगायची आहे. ती गोष्ट आहे मुखिया नावाच्या एका व्यक्तीबद्दल. तो आमच्या गावातील एक भिकारी आहे, पण त्याच्या मागे एक रहस्य आहे. चला सुरुवात करूया. मी आमच्या गावात एका छोट्याशा बिल्डिंगमध्ये राहते. बिल्डिंगमध्ये फक्त काही कुटुंबे आणि काही बॅचलर मुली राहतात. माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये कोणी नाही, पण तो प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करतो. तो दिसायला घाणेरडा आहे, पण त्याने कधी कोणाला त्रास दिला नाही. गावातील लोक त्याला सांभाळतात आणि त्याला जेवण देतात. एक दिवस मी किचनमध्ये काम करत होते. तेवढ्यात मला काहीतरी कुजबूज ऐकू आली. मी खिडकीतून बाहेर पाहिलं, तर मुख्या झुडपाच्या मागे उभा होता. तो नागडा होता आणि माने आजींच्या घराकडे बघत होता. तेवढ्यात माने आजोबा बाहेर आले आणि मुख्याकडे गेले. त्यांनी मुख्याला फडक गुंडाल आणि त्याला जेवण दिलं. मी बाथरूमच्या खिडकीतून हा सगळा प्रकार बघत होते. मुख्या नागडा त्याच लटकत असलेले ते भ्लमोठ मला दिसल. मला याची कल्पनाही नव्हती की आजच काहीतरी भ्लमोठ बघायला मिळेल. चॅनलचे झाडझूड आणि लांब होते. मी त्याच्या लांब नलाकडे बघत होती. सहजवर नजर गेली. तो चक माझ्या बाथरूमच्या लाईट चालू होता आणि मुख्या मला बघत होता. थोड्या वेळाने तो निघून गेला, पण माझ्या डोक्यात त्याच शरीर घुमत होता. संध्याकाळी मी माने आजींकडे गेले आणि त्यांना विषय काढला. माने आजी बनाले असं म्हणतो. नसतीस तर घाबरली. त्याला काही वाईट नाही, पण माझ्या मनात मुख्या बदल एक कुतूहल निर्माण जाल होता. काही दिवसांनी माझी शेजारी शलाका मला मदतीसाठी आली. ती म्हणाली, सुमन, मला गावातून काही सामान आणायचे आहे. तू माझ्या बरोबर येशील का? मी हो म्हटलं आणि आम्ही दोघी गावात गेलो. गावात जाताना मला पुन्हा मुखिया दिसला. तो प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करत होता. मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानेही माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यामध्ये एक विचित्र शांतता होती. मला वाटलं या माणसाच्या मागे काहीतरी गूढ आहे. मित्रांनो, मुखियाचं रहस्य काय आहे? तो का असंग जगतो? याची उत्तर मला अजून मिळालेली नाहीत. पण मला वाटलं प्रत्येक व्यक्तीच्या मागे एक कहाणी असते. मुखियाची कहाणी ही काहीतरी वेगळी आहे. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अनोख्या गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.